Hello students, you are learning 6th lesson classification of plants. Yesterday you have studied about the characteristics of subkingdom Phanerogams. Now you know that subkingdom Phanerogams is divided into two divisions, gymnosperms and angiosperms. So you have studied the characters of gymnosperm as well as angiosperms. Now what are the angiosperm plants? म्हणजे असे प्लांट्स की जे सीड बिअरिंग प्लांट्स आहेत मात्र त्यांच्या सीड्सवरती फ्रूटचं कवरिंग असतं. दॅट मीन्स देअर सीड्स आर एनक्लोज्ड विद इन द फ्रूट्स. नाउ दिस डिविजन angiosperm is again divided into two groups on the basis of number of cotyledons. Now see, angiosperm हे डिव्हिजन पुन्हा दोन ग्रुपमध्ये डिवाइड होते, पण त्यासाठी कोणता क्रायटेरिया यूज केला जातो? अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स. म्हणजे काय की त्यांचे जे सीड्स असतात त्यांच्या एम्ब्रिओमध्ये असतात दल, एम्ब्रिओला असतात दल, दल म्हणजे कॉटिलेडॉन्स. ओके, तर त्या कॉटिलेडॉनची संख्या किती आहे? 1 or 2 डिपेंडिंग अपॉन these numbers. These angiosperms are divided into two groups, which are those monocots and dicots. Now let's see what is the meaning of monocots. Plants with seeds having single cotyledons are called monocots. म्हणजे काय की असे angiosperms की ज्यांच्या सीड्समध्ये फक्त एकच कॉटिलेडॉन किंवा एकच दल असतं त्याला म्हटलं जातं मोनोकॉट्स. मोनोकॉट्स दॅट मीन्स एकदल वनस्पती. Now what are the examples of monocots? All kinds of cereals are monocotyledonous plants. Which are those? Rice, wheat, jawar, bajra, maize, ragi, etc. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी यासारखी जी धान्य असतात ती मोस्टली मोनोकॉट्स असतात, ज्यांच्यामध्ये ओनली सिंगल कॉटिलेडॉन असतं. सो दॅट्स वाय दोज आर कॉल्ड मोनोकॉट्स. नाउ व्हॉट इज द डायकॉट्स? Plants with having two cotyledons are called dicots. That means असे प्लांट की ज्यांच्या सीडमध्ये दोन कॉटिलेडॉन्स असतात, दोन दल असतात, त्यांना म्हटलं जातं डायकॉट्स. नाउ विच प्लांट्स आर डायकॉट्स? जनरली all kinds of the seeds from which pulses are formed, as well as all kinds of sprouts are dicots. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रीन ग्रॅम म्हणजे हरभरा, पीस, वाटाणा, चवळी, मूग, मटकी, टॅमरिन म्हणजे चिंच. सो यासारखे प्लांट यासारखे सीड्स येणारे प्लांट्स असतात डायकॉट्स. म्हणजे काय की ज्यांचे सीड्स आपण अलगद प्रेस केले असतात त्यांचे दोन इक्वल पार्ट इझिली होतात. सो यू नो दॅट की डाळी त्यापासूनच बनवल्या जातात किंवा स्प्राउट्समध्ये सुद्धा असे टू कॉटिलेडॉन्स असतात. सो दोज प्लांट्स आर कॉल्ड डायकॉट्स. Now let's see the difference between group monocots and dicots as well as the characters of monocots and dicots. एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पतींचे आपण कॅरेक्टर्स बघूयात. Now here in this picture you can see the difference between monocots and dicots and as well as the features of those two groups. बघा इथे वरच्या बाजूला तुम्हाला मोनोकॉट्सचे फीचर दिलेले आहेत आणि खाली डायकॉट्सचे फीचर दिलेले आहेत. नाउ इन मोनोकॉट्स ओनली वन कॉटिलेडॉन इज प्रेझेंट, व्हाईल इन डायकॉट्स टू कॉटिलेडॉन्स आर प्रेझेंट. हे आपण बघितलेलं आहे. नाउ हाऊ आर द लीव्ज स्ट्रक्चर इन मोनोकॉट्स अँड डायकॉट्स? नाउ लेट्स सी फर्स्ट ऑफ ऑल इन द मोनोकॉट्स. नाउ यू कॅन सी दॅट veins in the leaves are usually parallel to each other. म्हणजे काय की मोनोकॉट्समध्ये जे लीव्ज असतात त्यांच्या पानांच्या ज्या शिरा आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला पॅरलल स्ट्रक्चर दिसतं आहे, समांतर रचना दिसते. सो वी कॅन से दॅट पॅरलल लीफ व्हेनेशन प्रेझेंट्स इन मोनोकॉट्स. हाऊएवर इन डायकॉट्स, how is the vein structure in the leaves of dicots plants? Now you can see veins are usually net like structure, network like structure you can see. म्हणजे काय की डायकॉट मधले जे प्लांट्स आहेत त्यांच्या लीव्समध्ये ज्या शिरा आहेत तुम्ही त्या नीट
पहा, ऑब्झर्व केअरफुली. यू कॅन सी एट द मिडल, या लिव्हच्या मध्यभागी एक मोठी जाड शीर असते आणि त्याला उपशिरा फुटलेली असतात. सो दॅट्स वाय इट लुक्स लाईक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर instead of parallel structure. Understood? Now stem structure. Now here you can see inside the इथे स्टेमचा ट्रान्सवर्स सेक्शन घेतलेला आहे मोनोकॉट्समध्ये आणि डायकॉट्समध्ये. ट्रान्सवर्स सेक्शन म्हणजे आडवा छेद. सो हिअर यू कॅन सी इन द पिक्चर वस्क्युलर बंडल्स युजली कॉम्प्लेक्सली अरेंज्ड. वस्क्युलर बंडल म्हणजे आपण मागच्या पार्टमध्ये वस्क्युलर टिश्यू किंवा कंडक्टिंग टिश्यू हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे काय की मटेरियल कंडक्ट करणारे टिश्यूज असतात. तर इथे ट्रान्सवर्स सेक्शन घेतल्यानंतर हे जे वस्क्युलर टिश्यूची अरेंजमेंट आहे ती कॉम्प्लेक्स दिसते आहे, तुम्हाला गुंतागुंतीची दिसते आहे, अशी स्पेसिफिक मॅनरमध्ये दिसत नाही इन मोनोकॉट्स. हावेवर वस्क्युलर बंडल्स आर युजली अरेंज्ड इन रिंग्स. इथे तुम्हाला फिगरमध्ये दिसत आहे की इथे वस्क्युलर टिश्यूज एका स्पेसिफिक रिंग लाईक मॅनरमध्ये अरेंज झालेले आहेत. ओके. आणि त्याशिवाय मोनोकॉट्समध्ये जे स्टेम्स असतात हे फॉल स्ट्रक्चर मे बी रिसेंबल करतात. दॅट मीन्स दे आर नॉट सम लाईक स्ट्रॉंग स्टेम. बघा म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल बांबू ट्री चे जे स्टेम असतं हे हॉलो असतं, पोकळ असतं. बनाना ट्री that is also monocots, false stem like structure. false structure म्हणजे आभासी रचना यासारखं, म्हणजे ट्रू स्टेम स्ट्रक्चर नसतं बनानामध्ये. ओके. नाउ इन ओनियन, कांदा, यामधला जो स्टेम पार्ट आहे तो यू नो दॅट डिस्क लाईक असतो, चकतीसारखा असतो. म्हणजे खरोखर स्टेमचं जे ॲक्च्युअल स्ट्रक्चर असतं ते स्ट्रॉंग हार्ड स्टेम असतं. तशा पद्धतीचं स्टेम मोनोकॉट्समध्ये आढळत नाही. However, in dicots, always stem is strong and hard. ओके. म्हणजे काय की डायकॉटमध्ये जे स्टेम असतं ते स्ट्रॉंग असतं, हार्ड असतं आणि ते जाडीला पण जास्त असतं. अंडरस्टूड? देन हाऊ इज द रूट स्ट्रक्चर इन मोनोकॉट्स अँड डायकॉट्स? नाउ लुक ॲट द केअरफुली ॲट द पिक्चर ऑफ रूट सिस्टीम. Now here you can see fibrous root system. तंतुमय रचना तुम्हाला इथे रूट्सची दिसते आहे मोनोकॉट्समध्ये. ओके. म्हणजे जे धान्य शेतामध्ये लावलं जातं जसं की मका, ज्वारी, बाजरी, गहू, त्याचे स्टेम बघा तुम्ही बघितलेले त्याचे रूट्स तुम्ही पाहिले असतील. तर इथे फायबर्स म्हणजे तंतुमय रचना इथे असते. तर इथे इन डायकॉट्स स्टेमचं स्ट्रक्चर कसं असतं, टॅपरूट सिस्टीम असते. म्हणजे काय की यांचे जे रूट्स असतात वेल डेव्हलप्ड असतात. इथे पहा. आणि टॅपरूट इज युजली प्रेझेंट. टॅपरूट म्हणजे मध्ये तुम्हाला जाड असं मेन मुख्य मूळ दिसतं आहे आणि त्याला साईडला उपमुळं तुम्हाला फुटलेली दिसत आहेत. सो दॅट इज कॉल्ड टॅपरूट. द सेंट्रल हार्ड ऑर द स्ट्रॉंग पार्ट ऑफ द रूट दॅट इज कॉल्ड टॅपरूट. ओके. Now this is the structure of roots present in dicots. म्हणजे मध्ये जाड मूळ आणि त्याला उपमुळे फुटलेली आहेत. अंडरस्टूड? तर ॲज कम्पॅरेटिव्ह टू मोनोकॉट्स, डायकॉट्सचे रूट्स स्ट्रॉंग आणि हार्ड असतात. नाउ हाऊ इज द फ्लोरल स्ट्रक्चर in the plants of monocots? Now you can observe floral part. You know that flower has androecium, gynoecium, reproductive parts, as well as इथे तुम्हाला पेटल्स दिसत आहेत. पेटल्स म्हणजे पाकळ्या. सो फ्लोरल पार्ट्स युजली इन मल्टिपल्स ऑफ 3. म्हणजे तुम्हाला माहिती आहे फुलांच्या पाकळ्यांची रचनामध्ये खूप डायव्हर्सिटी दिसून येते. तर इथे 3-3च्या पटीमध्ये पाकळ्या, 3-3 पाकळ्यांच्या ग्रुपच्या पटीमध्ये तुम्हाला मोनोकॉट्समधले फ्लोरल पार्टचं स्ट्रक्चर दिसेल. फ्लोरल पार्ट्स युजली इन मल्टिपल्स ऑफ 3. 3-3च्या पटीमध्ये पाकळ्यांची रचना असते इन मोनोकॉट्स. नाव इथे डायकॉट्समध्ये फ्लोरल पार्ट्स युजली इन मल्टिपल्स ऑफ 4 or 5. फ्लोरल पार्ट्स युजली इन मल्टिपल्स ऑफ 4 or 5. म्हणजे मोनोकॉट्समध्ये जशी 3-3च्या पटीमध्ये पाकळ्यांचं
रचना असते, स्ट्रक्चर असतं फुलामध्ये, त्याच पद्धतीने डायकॉट्समध्ये जे फ्लावर्स असतात ते 4 किंवा 5 पाकळ्यांच्या पटीमध्ये अरेंजमेंट तुम्हाला इथे दिसून येते. सो यू अंडरस्टूड दॅट द डिफरन्स बिटवीन मोनोकॉट्स अँड डायकॉट्स. सो इथे हा डिफरन्स बघताना पण आपण क्रायटेरिया लक्षात घेतले होते. कोणते क्रायटेरिया विचारात घेतले? नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स, नेक्स्ट लीफ व्हेनेशन, then stem structure, then root structure and flower structure. So according to those criteria you have learnt about the difference between monocots and dicots. इथे पण बघा, थोडक्यात बघा, इथे लक्ष द्या. मोनोकॉट्स अँड डायकॉट्स. हाऊ आर द सीड्स? सिंगल कॉटिलेडॉन इन मोनोकॉट्स, 2 cotyledons in dicot. Then how is the root structure? In monocots, fibrous roots are there. In dicots, well developed, that means taproot system or primary root system is there. Now how is the stem structure in monocots and dicots? Stem चा structure कसा आहे? तर मोनोकॉट्स मध्येच मगाशी मी सांगितल्या पद्धतीने की स्टेम जे असतं ते स्ट्रॉंग नसतं किंवा प्रिमिटिव्ह डेव्हलपमेंट दाखवतं स्टेमचं स्ट्रक्चर इन मोनोकॉट्स. फॉर एक्झाम्पल हॉलो स्टेम म्हणजे पोकळ असतं स्टेम आतून, दॅट मीन्स फॉर एक्झाम्पल बांबू ट्री, एक्झाम्पल बनाना ट्री, फॉल स्ट्रक्चर, अँड इन एक्झाम्पल ओनियन डिस्क लाईक स्ट्रक्चर. सो स्टेम जे असतं ते स्ट्रॉंग नसतं किंवा स्पेसिफिक स्ट्रक्चर इथे स्टेममध्ये कमी विकसित दिसून येतं. तर डायकॉट्समध्ये स्टेम स्ट्रक्चर कसं असतं? स्ट्रॉंग अँड हार्ड. यू नो द फॉर एक्झाम्पल बनियान ट्री, पीपल ट्री, एट्सेट्रा. देन लीफ स्ट्रक्चर. In monocotyledons, you can see the parallel venation, veins are arranged in parallel manner, and in dicots you can see reticulate venation. म्हणजेच आपण मगाशी बघितलं की समांतर रचना नसते, त्याऐवजी मुख्य मूळ मध्ये असतं आणि त्याला उपमुळे फुटलेली असतात. सो इट लुक्स लाईक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर, सो दॅट इज कॉल्ड रेटिक्युलेट व्हेनेशन. फ्लावर स्ट्रक्चर. इन मोनोकॉट्स, flowers with 3 parts or in multiples of 3, 3च्या पटीमध्ये फुलांची रचना असते, दॅट इज कॉल्ड ट्रायमेरस, त्रिभागी फुलांची रचना. आणि डायकोटिलेडॉन्समध्ये फ्लावर्स विथ 4 or 5 पार्ट्स और इन देअर मल्टिपल्स, 4 ते 5 पार्ट्स असतात फ्लावरचे किंवा त्याच्या पटीमध्ये असतात. सो जर 4 पार्ट्स असतील पाकळ्यांचे तर त्याला म्हटलं जातं टेट्रामेरस, अँड आणि 5 भाग असतील तर त्याला म्हटलं जातं पेंटामेरस. सो इन दिस वे वी हॅव completed our lesson classification of plants, and finally when you have learnt all the points included in this lesson, you easily understood the classification of plants according to specific criteria.